आजचा जो दिवस आहे शिवरात्री, महाशिवरात्री. आता ही महाशिवरात्री ना, तुम्हाला हे बाहेर चंद्र सूर्य दिसतात ना, इथं सुद्धा चंद्र सूर्य आहे. तुम्ही जे श्वास घेतात ना, श्वास घेतात, दोघं नाकपुड्या चालतात का? नाही. एक चंद्रनाडी, इथं सूर्यनाडी. मग तुम्ही सांगा, दिवस आणि रात्र, सूर्य रात्री असतो का? नसतो. रात्री सूर्य नसतो. बरं, दिवसा रात्र असते का? मग ज्यावेळी तुम्ही एक नाकपुडीने श्वास घेतात त्यावेळेस दुसऱ्या नाकपुडीचं बंद असते, कमी असते. ती नसते तेव्हा ही नसते, म्हणजे चंद्रनाडी. पण खरं जे सुषुम्ना नाडी जी आहे, सुषुम्ना नाडी केव्हा सुरू होईल, कशी सुरू होईल? हां, सांगा तुम्ही. दाट अंधकार असते तेव्हा काय असतं, तिला काय म्हणतात? पौर्णिमा, अमावस्या. काय असतं तिथं? अमावस्याला चंद्र दिसतो का? बरं, तेव्हा सूर्य तर दिसतो का? त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. त्याला काय म्हणतात? आणि ती आज प्रगट होते. आज चिंतनात बसलं तुम्ही तर ती नाडी आज. पण तिचा अनुभव घ्यायचा कसं काय? आता हे इतर लोकांना नाही पटणार, आपण जे सांगतोय हे इतर लोकांना नाही पटणार. त्याचं कारण आहे, आपण मला असं म्हणायचं तुम्हाला, ज्या देशामध्ये जी भाषा असेल तीच भाषा तिथं आहे ना, तसं आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा हे सुद्धा. सांगा तुम्ही आता, ती जी रात्र तुम्ही सांगितली कोणती? अमावस्या. अमावस्या वेळेस चंद्र बी नसतो आणि सूर्य पण नसतो. तसं इथं सुद्धा जी तुमची सुषुम्ना नाडी म्हणतात ती कशी, केव्हा व्हा, तिचा अनुभव घ्यायचा कसं काय व्हा? हां, तुम्ही ज्यावेळेस श्वास घेतात निसुमान काय आलं होतं? अरे पण गरण व्हायला पाहिजे का नको? मला काय म्हणायचं निसं असं काय? हां, ते म्हणतो, तो नंदीवाला म्हणायचो बैल का पण, तो म्हणतो हा पाऊस पडे का? हा. नाही, मला मुद्द्याचा असा पटून द्यायचा आहे, तुम्ही तो सुषुम्ना नाडीचा अनुभव घेतला का? ती जे तुम्ही रात्र सांगितली कोणती? अमावस्याची रात्र सांगितली, तिचा अनुभव दृश्यातला आहे तुम्हाला, पण आतली अमावस्या कळली का? तिचा अनुभव घेतला का? आणि तिचा अनुभव घेण्याचा जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शॅम्पल म्हणून सांगितलेलं आहे. तुम्ही जो कुंभक करतात असं म्हणतात ना, म्हणजे श्वास घ्यायचा, थोडं थांबायचं आणि सोडायचं बी नाही, घ्यायचं नाही. तिथं जी स्थिती असते त्याला निर्विचार स्थिती म्हणतात. त्याला निर्विचार स्थिती. तो फक्त तुम्हाला एक ती स्थिती